विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या बऱ्याच समस्या असतात आणि जोपर्यंत तुम्ही त्या समस्या सोडवत नाही तोपर्यंत ते अभ्यास करणार नाही. काय असतात त्या समस्या आपण आज बघणार आहोत. पहिली समस्या, विद्यार्थ्यांना अभ्यास समजत नाही किंवा समजून घ्यायला वेळ लागतो म्हणून ते अभ्यास करत नाही. हे फार नैसर्गिक आहे. एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर आपण ती अव्हॉइड करतो, ती करत नाही. तुम्हाला बंगाली भाषा येते? समजा नाही येत. तुम्ही बंगाली भाषेतले सिनेमे बघाल? नाही बघणार, कारण ते तुम्हाला समजत नाही. सो सिम्पल. मुलं अभ्यास करत नाही कारण त्यांना अभ्यास समजत नाही, समजून घ्यायला वेळ लागतो. दुसरी समस्या, स्मरणशक्ती. मुलं अभ्यास केल्यानंतर काय करतात? आत्ता केलेला अभ्यास मला किती समजला आहे, किती लक्षात राहिला आहे हे टेस्ट करतात आणि त्यांच्या असं लक्षात येतं, अरे मी आत्ता अभ्यास केला, आत्ता वाचलं, आत्ता लिहिलं आणि एवढंसंच लक्षात राहिलं. ती परीक्षा तर अजून 3-4 महिन्यानंतर आहे, तोपर्यंत कसं लक्षात राहणार? मग ते घाबरतात. मग ते पुन्हा पुन्हा वाचतात, पुन्हा पुन्हा रिव्हिजन करतात, त्यात त्यांचा वेळ जातो. त्यामुळे ते स्वतःच्या स्मरणशक्तीवरती डाऊट घ्यायला लागतात. त्यांना असं वाटतं की आपल्याला स्मरणशक्तीच कमी आहे आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. तिसरी गोष्ट, परीक्षेच्या बाबतीत. परीक्षेमध्ये काय होतं? ते जेव्हा उत्तरं लिहित असतात त्यावेळेस त्यांना उत्तरं आठवतच नाही. म्हणजे त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्यांना माहिती असतं हे आपण वाचलेलं आहे, पण उत्तरं आठवत नाही किंवा चुकीची उत्तरं आठवतात, सिली मिस्टेक होतात, कन्फ्युजन होतात आणि मग ते काहीतरी चुकीचं लिहून बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर त्यांना ते जे करेक्ट उत्तर असतं ना ते बरोबर आठवतं आणि मग ते म्हणतात, अरे रे मला तर हे माहिती होतं पण मी कसं काय चुकीचं लिहिलं.